प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त अशा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत काय इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण प्रेक्षकांनो, इथे मात्र चक्क आता या अनिकाची एंगेजमेंट मोडल्यामुळे मालिकेमध्ये खूप भयानक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. ज्यावेळेस ज्यावेळेस इकडे अनिकाची एंगेजमेंट मोडली ते म्हणजे कमळीमुळे. आता कमळीने सगळं हे सावरून घेतलंय आणि या सगळ्या संकटामधून मात्र नयनतारा आणि ऋषी या दोघांना वाचवलेले. आता ज्यावेळेस हे सगळं कमळीने घडवून आणलं होतं त्यावेळेस मात्र ह्या नयनताराला कुठेतरी आता तिच्या चुकीची जाणीव व्हायला लागली की खरंच आपण कमळीसोबत इतकं वाईट वागूनही ती आपल्यासाठी सतत काही ना काहीतरी करत राहते. आणि कुठेतरी प्रेक्षकांनो इथेच आता या नयनताराला कमळीच्या चांगुलपणाची जाणीव होणार आहे आणि तिच्या मात्र चुकीची सुद्धा तिला जाणीव झालेली आहे की खरंच आपलं चुकलंच आहे. आपण तिच्यावरती एवढे आरोप लावले, खरंच आपण समजतोय ना अगदी तशी ती नाही आहेत. आणि प्रेक्षकांनो, याचमुळे मालिकेमध्ये येणारे भयानक असा ट्विस्ट. कारण आता ज्यावेळेस हे सगळा प्रकार झालेला आहे त्यावेळेस अनिका, कामिनी आणि रागिणी या तिघींना तर चक्क आता ह्या अन्नपूर्णा आजींनी घराच्या बाहेर जायला सांगितलं आहे की तुम्ही अशा माझ्या घरामध्ये नको आहेत, अशी माणसं माझ्या घरामध्ये मला मुळीच चालणार नाहीत. तर दुसरीकडे मात्र या कमळीचा चांगला जय जयकार होणार आहे. आणि इकडेही नयनतारा मात्र ज्या कमळीने ठरवलं होतं की मी तुमच्या घरात पाऊलही ठेवणार नाही, त्याच कमळीला नयनताराने मात्र आता चांगलं जय जयकार करत त्यांच्या घरात नेलेले. आता पुढे नक्की सगळं कसं होणार आहे, काय घडणार आहे. आणि अनिका आणि कामिनी या दोघी मात्र चांगल्याच आता इथे पेटून उठलेल्या आहेत. कारण चक्क या कमळीमुळे सगळा प्रॉब्लेम क्रिएट झाला. म्हणून खरंच या दोघीजणी आता या कमळीच्या जीवाला काही धोका निर्माण करणार का आणि त्या सगळ्यांमधून ऋषी तिला कशा प्रकारे सावरणार. आणि दुसरीकडे ते राजन आणि ही गौरी म्हणजे सरू या दोघांची कशा प्रकारे आकस्मिक भेट होणार आहे, हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. प्रेक्षकांनो, इकडे मात्र ज्यावेळेस आता इथे नयनतारा एवढी टेन्शनमध्ये आहे की हे सगळं कसं होणार आहे. कारण जी मुलगी आपल्याला अजिबात आवडत नाही त्याच मुलीसोबत आपल्या ऋषीचं लग्न होतं आहे. आता ऋषीलाही ती मुलगी आवडत नाही, आपण तरी तिच्यासोबत राहणार आहोत, पण माझ्या ऋषीला मात्र तिच्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे, संसार करायचा आहे. त्याचं पुढे काय होणार आहे या सगळ्यांचं टेन्शन घेतलं आहे ते म्हणजे नयनताराने. तिला प्रचंड त्रास होतो आहे, तिच्या हेल्थचाही खूप इश्यू झाला आहे. कारण तिच्या डोक्यात सतत एकच विचार चालू आहे की खरंच माझ्यामुळे ऋषीचं आयुष्यही आता इथे उद्ध्वस्त होतं आहे. त्याला जे करायचं नाही, त्याच्या मनातही गोष्ट नाही, ती सगळं माझ्यामुळे करावं लागतं आहे. आता म्हणूनच प्रेक्षकांनो, नयनतारा प्रचंड इकडे त्रासामध्ये असताना कमळी आणि प्राजू या दोघींनी मात्र खूप मोठा धमाका केलेला आहे. ते म्हणजे चक्क आता व्हिडिओचं प्रकरण सगळ्यांच्या समोर आणत ह्या कामिनी, रागिणी आणि अनिकाचं जे कारस्थान आहे ते सगळ्यांच्या समोर आणलं आहे आणि चांगला असताना जन्माचा असा धडा शिकवलेला आहे. इथे मात्र प्रेक्षकांनो, आता ह्या कामिनीच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली. कारण तिला तर विश्वासच बसत नाही की सगळं ह्या कमळीने घडवून आणले. आणि इथेच प्रेक्षकांनो, आता चक्क ह्या अन्नपूर्णा आजींनी खूप मोठा भयानक असा निर्णय घेतला आहे. आता ते काय असणार आहे आणि ते आपण शेवटी पाहणारच आहोत. इकडे प्रेक्षकांनो, आता ज्यावेळेस कमळी, बंड्या आणि निंगी या तिघांनी ठरवलं होतं काही करून आपण ऋषी सरांना मात्र या संकटातून बाहेर काढायचं आहे, पण त्यासाठी त्यांच्या घरातली कोणाची तरी मदत घ्यायला लागेल. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, कारण हे सगळं बंड्यामुळे शक्य झालं आहे. कारण बंड्याने ज्यावेळेस इकडे अनिकाचं बोलणं ऐकलं होतं त्याच वेळेस कमळीने ठरवलं होतं की काही करून इकडे ऋषी सरांना मात्र या संकटातून बाहेर काढायचे. त्यांनी आपल्यासाठी आत्तापर्यंत किती आणि काय काय केलं आहे, त्यांचे उपकार आपण कधीच नाहीत विसरू शकणार. आणि त्याचमुळे आपणही आपल्या जीवाचं रान करून त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. आणि जर त्यांच्या मनाविरुद्ध हे लग्न होणार असेल ना, तर ते आपण आत्ताच्या आत्ता थांबवलंच पाहिजे. आता या सगळ्यांचा एकंदरीत विचार करून कमळीने प्राजूच्या मदतीने मात्र हे सगळं सत्य समोर आणल्याच्या नंतर खूप मोठा धमाका झाला आहे प्रेक्षकांनो. आणि इथे मात्र फायनली आता एंगेजमेंट मोडलेली. पण पुढे आता सगळे जिकडे तिकडे गेल्याच्या नंतर मात्र ही नयनतारा वगैरे सगळे आता चेंज करून आलेले असतात. आणि कमळी बिचारी आता सगळं झाल्याच्या नंतर घरी जाऊ लागते, म्हणजेच हॉस्टेलवरती जाऊ लागते. त्याच वेळेस प्रेक्षकांनो, आता नयनतारा मात्र तिची हात जोडून माफी मागते म्हणत असते खरंच कमळी,
जे झालं गेलं ना ते त्यासाठी मला माफ कर. खरंच मी तुला खूप चुकीचं समजलं होतं गं. आपल्या दोघींमध्ये जे गैरसमज झाले होते ना, ते खरंच गैरसमज सगळे आता माझे दूर झालेत. मला आता पटलंय की खरंच तू तशी मुलगी नाही आहेस. कमळी म्हणत असते, मॅडम सॉरी, तशी मुलगी म्हणजे कशी? आता मात्र इकडे नयनतारा म्हणत असते, जाऊ दे ना कमळी. अगं खरंच माझी चूक झाली. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी ॲक्सेप्ट करते ना आता. म्हणजे आत्तापर्यंत मी तुला खूप सारे काही ऐकवलं आहे. म्हणजे माझ्या बड्डे पार्टीत वगैरे जे काही झालं असेल ना, ते आपण विसरून जाऊयात ना, पुन्हा एकदा नवीन नात्याला सुरुवात करूयात. कमळी म्हणत असते, मॅडम तसं काहीच नाही. ऋषी सर माझे चांगले मित्र आहेत आणि त्याहून जास्त प्राजू प्राजू माझी मैत्रीण आहे आणि तिच्यासाठी हे सगळं मी केलं आहे. जर एखाद्या मुलीवरती असा काहीतरी आरोप होत असेल, तिच्या चारित्र्याशी कोणी असं खेळत असेल ना, तर मात्र त्याला आपण चांगलाच धडा शिकवतो. आणि जे मी दुसऱ्यांसाठी केलं असतं तेच केलं आहे. पण इथे मात्र नयनतारा म्हणत असते, कमळी खरंच खरंच तुझे जेवढे आभार मानावेत ना तेवढे कमीच आहेत. तू जे आज आमच्यासाठी केलेस ना, ते मी कधीच म्हणजे कधीच विसरणार नाही आणि यासाठी मी तुला खूप मोठं बक्षीस देणार आहे. त्यावेळेस मात्र कमळी आता म्हणत असते, नाही नाही मॅडम, मी बक्षीस वगैरे असं काय स्वीकारू शकत नाही. कारण तुम्हाला तर माहीतच आहे, मला ना असं कोणाचंही काही फुकटात घ्यायला आपल्याला अजिबात आवडत नाही. आणि प्रेक्षकांनो इथेच ऋषी म्हणत असतो, आई आता समजलं ना तुला? कमळी अगं कशी मुलगी कमळी, इकडे सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावणारी. पण तू मात्र तिच्यावरती एवढे ब्लेम केलेस, पण तिने तिने कसलाही मनात राग न ठेवता आज आपली मदत केली आणि एवढ्या मोठ्या संकटातून आपल्याला वाचवले. पण काय गाई, तुला वाटलं नाही एकदाही की हे सगळं माझ्याशी शेअर करावं, मला सांगावं, मला विश्वासात घ्यावं? का असं केलंस तू? इकडे आता या ऋषीचे वडीलही तसेच म्हणू लागतात, काय गं नयनतारा, खरंच म्हणजे तुझा आमच्यावरती विश्वास नव्हता? अगं प्राजू आणि ऋषी माझीही मुलं आहेतच ना, पण तरी तू असं वागावंस अशी तुझ्याकडून तरी अपेक्षा नव्हती. इकडे नयनतारा मात्र सगळ्यांची माफी मागू लागते. म्हणत असते, खरंच खरंच सतीश मला माफ कर. म्हणजे मला हे सगळं करण्यासाठी एक मजबुरी होते रे. मला ना कुठेतरी भीती वाटत होती की जर जर हे तुम्हाला मी सांगितलं आणि तुम्ही जर रागाच्या वरात वेगळंच काहीतरी केलं तर माझ्या प्राजूचं काय होईल, तिच्या पुढच्या आयुष्याचं काय होईल ना, या सगळ्यांचा विचार करून मी हे तुम्हाला सांगत नव्हते. पण इथे मात्र सतीश म्हणत असतो, नयनतारा अगं काही जरी झालं तरी हे सगळं तुझ्यावरती एकटीवरती आलं होतं ना, आणि त्याचमुळे तुझी तब्येतही बिघडली. हे सगळे स्वतः एकटीने सहन करण्याची काहीच गरज नव्हती. आणि जर तू आम्हाला सांगितलं असतंस, विश्वासात घेतलं असतंस, तर आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी यावरती तोडगा काढला असता. पण नाही, तू मात्र आम्हाला सांगितलं नाहीस, आम्हा सगळ्यांना अंधारात ठेवलंस आणि स्वतः मात्र एकटीच प्रयत्न करत राहिलीस. आता जर जर ऐनवेळी कमळीने येऊन सगळं सांभाळून घेतलं नसतं, तिने जर हे सत्य समोर आणलं नसतं, तर काय गं, आयुष्यभर हे सत्य सगळं तुझ्याच मनात राहिलं असतं आणि आम्ही मात्र विचारच करत राहिलो असतो की हे सगळं अचानक एवढं काय ठरवलं असेल. आणि इथे माझ्या ऋषीचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालं असतं. बिचाराला ते आणि कशी लग्न करायचं नव्हतं, तरीही बळजबरीने त्याला लग्नासाठी तयार केलंस. इकडे आता नयनतारा ऋषीची माफी मागू लागते. म्हणत असते, खरंच ऋषी बाळा मला माफ कर. अरे काय करणार, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता आणि मला दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता. माझ्या डोळ्यासमोर मात्र फक्त प्राजूचं पुढचं आयुष्य आणि भविष्य दिसत होतं. पुढे नक्की तिच्यासोबत काय घडलं असतं, काय झालं असतं माहीत नाही. आणि म्हणूनच मी एवढा मोठा टोकाचा निर्णय घेतला होता. खरंच मला होईल तेवढं शक्य असेल ना तर माफ कर. इकडे मात्र ऋषी आता या नयनताराला शांत करतो. म्हणत असतो, आई तुझं काही चुकीचं नाही गं. म्हणजे तू एक प्रकारे विचार केलास ना ते योग्यच होता, पण तू आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतंस. पण प्रेक्षकांनो आता मात्र सगळे एकमेकांची माफी वगैरे मागून सगळं झालेलं आहे. नयनतारा म्हणत असते, जाऊ दे ना, आता सगळं व्यवस्थित झालं आहे. पण हे सगळं खरंच कमळीमुळे झालं आहे. कमळी खरंच तुझे जेवढे मानावेत ना तेवढे आभार कमीच आहेत. खरंच तुझ्यामुळे आज आमच्या घरात एवढा आनंद आलेला आहे. आणि प्रेक्षकांनो इथे मात्र कुठेतरी कमळीला आता या गौरीचा भास होऊ लागतो. म्हणत असते, म्हणजे मला इथे कुठेतरी माझी आई असल्यासारखं का वाटू लागलं. कुठेतरी प्रेक्षकांनो या कमळीला मात्र सतत तिची आई आपल्या आजूबाजूलाच आहे की काय असा भास होऊ लागतो. पण ती मात्र काही बोलून दाखवत नाही. निंगी म्हणत असते, कमळे एवढी अस्वस्थ का वाटतीस, काय झालं, आठवण येते का काकीची? पण इकडे मात्र आता कमळी मात्र सावरते स्वतःला. म्हणत असते, निंगे असं काही नाही गं, म्हणजे एवढं मोठं प्रकार घडला आहे ना म्हणून थोडंसं अस्वस्थ होतं आहे. आता प्रेक्षकांनो इथे मात्र चक्क कमळी आणि निंगी दोघी आता ह्या नयनताराचा निरोप घेऊन इकडे हॉस्टेलला जायला निघू लागतात.
पण तेवढ्यात नयनतारा मात्र त्यांना राहण्याचा आग्रह करत असते, पण तरीही स्वाभिमानी कमळी मात्र तिथून निघून जाते. दुसरीकडे प्रेक्षकांनो आता या राजनला कुठेतरी ही सरू मात्र आपल्याला तिथे असल्याची जाणीव झाली होती. नक्कीच माझ्या मनाची भास होते की खरंच सरू तिथे होती, म्हणजे माझी गौरी. म्हणजे मला असं का होतंय? आता इकडे राजन मात्र या अन्नपूर्णाला सगळा प्रकार बोलून दाखवतो. अन्नपूर्णालाही धक्काच बसला असतो. म्हणत असतो, राजन अरे कसं शक्य आहे? म्हणजे गौरी आणि त्या अनिकाच्या साखरपुड्यात ते कसं शक्य असणार आहे? अरे तुला ना खरंच भास होत आहेत बाळा. तू सतत तिच्या डोक्यात, म्हणजे तिचाच विचार तुझ्या डोक्यात असतो ना, पण कुठेतरी तुझ्या डोक्यात ते सतत सतत असंच घोळत असतं ना. म्हणून तुला वाटतं इथेही मला माझी गौरी दिसली होती, तिथेही मला माझी गौरी दिसली होती. प्लीज तू असं डोक्यात सतत विचार करणं बंद कर. लवकरच सगळं नीट होईल रे, आणि लवकरच आपली गौरी सापडेल. आता प्रेक्षकांनो कुठेतरी राजन या अन्नपूर्णाला तर हो म्हणतो, पण दुसरीकडे मात्र त्याच्या डोक्यात हाच विचार चालला आहे की खरंच ती माझी गौरीच होती का? आणि आता या सगळ्यांचा शोध घ्यायचं ठरवलं आहे ते मात्र राजनने. आता प्रेक्षकांनो कशाप्रकारे इथे राजन आणि ही गौरी या दोघांची भेट होणार आहे, आणि दुसरीकडे मात्र कमळी आणि ऋषी या दोघांच्या लव्ह स्टोरीला आता इथे सुरुवात होणार आहे. पुढे सगळं कसं होणार आहे, काय घडणार आहे, सगळं आपण पुढच्या येणाऱ्या भागात पाहणारच आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा इथे, आणि असेच मालिकांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला येतील.